अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे। कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। कालच्याप्रमाणे आजही जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तर सीजेपीकडनं प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते। काल सुद्धा याच सगळ्या मंडळींमध्ये एक सविस्तर चर्चा झालेली होती। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, आजच्या बैठकीची विशेष बाब म्हणजे राजीनाम्यानंतर होणारी ही बैठक आहे। काय घडतंय, काय अपेक्षा आहेत या बैठकीनंतरच्या? ज्ञानदा, निश्चितच ही राजीनाम्यानंतर घडते बैठक आणि त्यामुळे या बैठकीत तोडग्याच्या दिशेने अजून पुढे प्रवास होईल। कदाचित आज आंदोलन संपण्याची घोषणाही केली जाऊ शकते, त्याची अपेक्षा असेल। त्याचं कारण असं आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे। दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये ऍक्शन, कुठली प्रॉसिक्युशन ऍक्शन नाही घेतली गेली पाहिजे, असं एक आश्वासन त्यांनी मागितलंय। 1 कोटी कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई सर्व ज्यांनी आत्महत्या केल्या नीट पेपर फुटीमुळे त्या सर्वांना दिल्या गेल्या पाहिजे, अशी मागणी यांनी केलेली आहे। आणि जी चौथी मागणी होती ती सर्व प्रकारच्या केसेस काढून घेतल्या पाहिजेत, तर ती मागणी आता कॉकरोच जनता पार्टीकडून अपडेट करण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला दिल्ली पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्स कडून पब्लिक अपॉलॉजी हवी आहे विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्याविषयी। तर आता या तिन्ही मागण्या ज्या आहेत उर्वरित, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाली आहे आणि तिन्ही मागण्या सहज पूर्ण होण्यासारख्या आहेत। त्यामुळे कदाचित शक्यता आहे की आज तत्वतः मान्यता होईल सरकारकडून। बरोबर आहे, त्यामुळे ही बैठक यासाठीच महत्त्वाची की या बैठकीनंतर सीजेपीकडनं जंतर मंतरवरचं आंदोलन संपलंय अशी घोषणा अधिकृतरित्या केली जाते का? सोमेश, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।